नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे संख्या प्रणालीमधील दर्शनी किंमत. आपल्याला दर्शनी किंमतवर पण प्रश्न विचारला जातो. तर प्रश्न जर आला तर आपण कशा प्रकारे सॉल्व करायला पाहिजे, कारण हा आपला प्लस पॉईंट आहे. बघा, सर्वप्रथम बघू दर्शनी किंमत म्हणजे काय. बघा, संख्येमधील अंकांची मूळ किंमत असणारी किंमत म्हणजेच दर्शनी किंमत होय. आता उदाहरण घेतलेलं आहे आपण 2456. आता या उदाहरणानुसार आपण सोडून बघू. बघा, जर आपल्याला प्रश्न आला 4ची दर्शनी किंमत जर आपल्याला विचारली तर काय करायचं. 4ची दर्शनी किंमत ही 4च राहणार आहे. दर्शनी किंमत म्हणजे समजून घ्या, जो अंक विचारलेला आहे तोच अंक ही दर्शनी किंमत असते. जर आपल्याला 6ची दर्शनी किंमत विचारली तर 6ची दर्शनी किंमत आपल्याला 6च येणार. जर 2ची दर्शनी किंमत विचारली, 2ची दर्शनी किंमत ही 2च येणार. अशा प्रकारे समजून घ्या आणि लक्षात ठेवा.